तर मंडळींनो कसे आहात? तर मंडळींनो आज ह्या बायला ना झाड पिक्का फणस खायचा होता. पण झाड पिक्का फणस तर काय बायच्या नशिबात नव्हता, पण जमीन पिक्का मात्र नक्कीच होता. तर 2-3 दिवस झाले होते आम्ही फणस वगैरे काढून ठेवलेले होते. त्यातला एक फणस पिकलेला होता, तो फोडला आणि हा फणस ना मी झाडावर पिकायला ठेवलाय, की झाडावर पिकला ना की तिथे मी फोडून खाणार आणि तुम्हाला पण दाखवणार. तर झाड पिक्का फणस म्हणजे जो झाडावर पिकतो त्याला झाड पिक्का फणस म्हणतात. आणि मंडळींनो हा ना बारका फणस होता आणि मी ना आपल्या कोकणी स्टाईलमध्ये फोडायला बघत होते आणि तो काय मला जमला नाही. तर मम्मीची अशी ऑर्डर होती की बाई तुला जे काय रोंबाट करायचं आहे ना ते घराच्या बाहेर जाऊन कर. त्यामुळे मी घराच्या बाहेरच फणस फोडायला बसले. तर मंडळींनो जेवढे काय मी गरे खाल्ले असतील ना त्याच्या दुप्पट टिप्पट मच्छरने मला तिथे खाल्लं होतं. तर थोडाफार फणस खाल्ला आणि बाकीचा फेकून वगैरे दिला. तर आमच्या घरामध्ये आज ना पालकची भाजी होती आणि पालकाच्या जोडीला ना खाली मुळं होती. ती सगळी जमिनीमध्ये लावली आणि आम्ही सगळी मागेच होतो घराच्या, काय ना काय झाडं वगैरे लावत होतो. तर आमच्या गुरुला पण आम्ही मागे म्हणजे घेऊन बसवलेलं होतं. तर आमच्या गुरुच्या अंगात एवढी मस्ती आहे ना, एवढी बेकार मस्ती आहे ना, की तो एकदा ना ती दोरी तोडून पळाला आणि परत त्याला मी हाणून बांधलं. त्याला ना मस्ती करायला आणि फिरायला जाम आवडतं आणि आज आमच्या घरामध्ये व्हेज होतं म्हणून तो काही जेवलेला नव्हता. त्याच्यासाठी मम्मीने उपवास असून पण नॉनव्हेज करून त्याला दिलं नव्हतं. तर ही पात आहे, चहाची पात. मी 3-4 महिने झाले असतील मी अगोदर लावलेली होती आणि आता ती एवढी हिरवीगार आणि अशी एवढी भरपूर वाढली आहे ना, तर मस्त दिसते दिसायला. तर मम्मीने गुलाबं वगैरे तोडली आणि तिच्या पद्धतीमध्ये तिने सगळी अशी लावली होती कुठे ना कुठे. आणि ही ना मस्त मोठी गुलाबं आहेत आणि आमची सगळ्यांचं खतनं बघून गुरुला पण आमच्या खतायला आवडलं, तर त्याने खतून ठेवलं होतं. जाऊन दे, एक काम माझं कमी केलं आणि तिथे मी कुठलं तरी ना कुठलं झाड नक्की लावणार. तर मंडळी आजपुरतं एवढंच. भेटू